नमस्कार. मेंढरं चारणारा बिरदेव डोणे IPS झाला. ही हेडलाईन सध्या तुम्ही ऐकली असेल, वाचली असेल, सगळीकडेच व्हायरल झाली आहे. आणि हो, यामागे एक जबरदस्त प्रेरणादायी कहाणी आहे यात शंकाच नाही. पण आज आपण जरा त्या हेडलाईनच्या पलीकडे बघणार आहोत की नेमकं सत्य काय आहे. हीच आहे ती हेडलाईन जी वाऱ्यासारखी पसरली. बघा, या एकाच ओळीने लोकांच्या मनात एक चित्र उभं केलं की एक गरीब, खूप संघर्ष करणारा मुलगा आहे जो थेट मेंढरांमधून उठला आणि IPS ऑफिसर बनला. ही प्रतिमा खूपच पॉवरफुल आहे, नाही का? पण एक मिनिट थांबा. ही जी इतकी भावनिक वाटणारी कहाणी आहे, याच्यामागे अजून काही आहे का? हीच पूर्ण गोष्ट आहे की याच्या पलीकडेही काही वास्तव दडलेलं आहे? चला जरा खोलात जाऊन बघूया. लोकांना फक्त एक गरीब, मेंढ्या सांभाळणारा बिरदेव दिसतोय, पण जे दिसत नाहीये ना, ती म्हणजे त्याची अभ्यासातली हुशारी. आणि ही हुशारी काही काल परवा आलेली नाहीये, ती अगदी सुरुवातीपासूनच प्रचंड होती. आता हे बघा, बिरदेव डोणेला 10वीत किती टक्के होते माहितीये? तब्बल 96%. हो, तुम्ही बरोबर ऐकलं. 96%. आणि केंद्रात पहिला क्रमांक. म्हणजे हे फक्त आकडे नाहीत, हे त्याच्या बुद्धिमत्तेचा, त्याच्या हुशारीचा एक पक्का पुरावा आहे. आणि ही हुशारी इथेच थांबली नाही. त्याने 12वी सायन्समध्ये 89% गुण मिळवले आणि तेव्हाही तो केंद्रात पहिलाच आला होता. यावरून हे तर अगदी स्पष्ट होतं की तो एक असामान्य, ब्रिलियंट विद्यार्थी होता. इतकंच नाही तर त्याने पुण्याच्या टॉपच्या कॉलेजमधून म्हणजे COEP मधून आपलं शिक्षण पूर्ण केलं. याचा सरळ सरळ अर्थ काय होतो की मेंढ चारणारा ही ओळख मिळण्याच्या खूप आधीपासून त्याच्याकडे प्रचंड बौद्धिक क्षमता होती. पण फक्त बुद्धिमत्ता पुरेशी असते का? अजिबात नाही. या यशामागे ठरवून केलेली कठोर तपश्चर्या आहे. त्याने फक्त उन्हातान्हात मेंढ्या सांभाळत अभ्यास केला असं चित्र जेवढं सोपं दिसतंय तेवढं ते नाहीये. त्याचं यश हे काय अचानक मिळालेलं नाही. त्याने 2 वर्षे दिल्लीला जाऊन UPSCची कसून तयारी केली. पहिले 2 प्रयत्न अयशस्वी ठरले, पण तो थांबला नाही आणि तिसऱ्या प्रयत्नात त्याला यश मिळालं. हा एक पूर्णपणे नियोजनबद्ध केलेला प्रवास होता. हे यश जेवढं आपल्याला सोपं दिसतंय ना, तेवढं ते अजिबात नाहीये. या प्रवासात त्याने खूप मोठी वैयक्तिक किंमत मोजली आहे आणि यातले काही त्याग तर खरंच हृदय पिळवटून टाकणारे आहेत. ही तयारी करत असताना विचार करा, त्याच्या जवळच्या मावशीचं आणि आजोबांचं निधन झालं, पण तो इतका गुंतलेला होता की त्यांच्या अंत्यसंस्काराला सुद्धा जाऊ शकला नाही. UPSC म्हणजे काय असतं माहितीये का? तुमच्या आयुष्याची, तुमच्या तरुणपणीची महत्त्वाची 4-5 वर्ष तुम्हाला द्यावी लागतात. मित्र नाहीत, परिवार जवळ नाही, नातेवाईक नाहीत, सगळं सोडून बसावं लागतं आणि वय वाढत जातं. हातात कमाई शून्य. अशा वेळी समाजाचा दबाव किती असेल याची कल्पना करा. मग ह्या सगळ्यामधून आपण नेमकी कोणती प्रेरणा घ्यायची? फक्त एक भावनिक हेडलाईन वाचून चालणार नाही. आपल्याला सत्य काय आहे हे समजून घ्यावंच लागेल. तर खरा मुद्दा हाच आहे. हेडलाईन आपल्याला फक्त एका संघर्षाची गोष्ट सांगते, पण खरी प्रेरणा त्या संघर्षाच्या पलीकडे आहे. ती आहे त्याच्या जबरदस्त बुद्धिमत्तेत, त्याच्या नियोजनबद्ध तयारीत आणि त्याने केलेल्या अफाट त्यागामध्ये. बिरदेवची कहाणी आपल्याला हेच शिकवते. यश म्हणजे फक्त संघर्ष नाही, तर अभ्यास, जिद्द, योग्य मार्गदर्शन आणि चिकाटी यांचा एकत्रित प्रवास असतो. नाहीतर काय होतं, आजकाल अशा भावनिक हेडलाईन वाचून अनेक जण या स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात उतरतात, पण वास्तव खूप वेगळं असतं हे त्यांना नंतर कळतं. आणि शेवटी एक महत्त्वाचा प्रश्न. आपल्यासाठी खरी प्रेरणा नक्की कशात आहे? फक्त संघर्षाच्या एका भावनिक कहाणीत, की त्या यशाच्या मागे असलेली ती अफाट मेहनत, तो त्याग आणि ती नियोजनबद्ध तयारी? यावर विचार नक्की